नमस्कार, मी रेश्मा मोरे. वैज्ञानिक संशोधनाने पहिली आणि दुसरी औद्योगिक क्रांती आकारास आली, ज्याद्वारे यंत्र, वीज, दळणवळणाची साधने यांसारख्या मानवी जीवन सुखकर करणाऱ्या गोष्टींचा आपल्याला लाभ झाला. पण मानवी प्रगतीला खरं बळ दिलं ते तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने. माहिती तंत्रज्ञान, संदेशवहन यांसारखे शब्द आपल्या जगण्याचा भाग झाले. मोबाईल फोन, टॅबलेट, लॅपटॉप ही आयुध तर आपल्यासाठी अगदी जीवनावश्यक झाली. नवसाक्षरता घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या या आयुधांचा सहज सुलभ वापर, हाताळणी समजून घेणार आहोत. तेजस बेंद्रे आणि शुभम देशमुख या एक्सपर्ट्स सोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून, ज्याचं नाव आहे टेक टॉक. नमस्कार श्रोते हो, टेकटॉकचा नवीन भाग आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत आणि तुमच्याबरोबर आहेत नेहमीप्रमाणे मी तेजस बेंद्रे आणि माझ्याबरोबर आहे मी शुभम देशमुख. तर मागच्या भागामध्ये आपण काय झालं ते पाहूया आणि मग लगेच आजचा भाग जो आहे तो सुरू करूयात. मागच्या भागात आपण कम्प्युटरमध्ये जो स्क्रीन रीडर वापरतो NVDA, त्यामध्ये ज्या ॲडॉन असतात तर त्या बाबतीत माहिती घेतली होती. ॲडॉन नक्की काय आहेत किंवा त्या ॲडॉन्सला कसे इन्स्टॉल आपण करू शकतो याची थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. जर तुमच्यापैकी कोणी जर तो एपिसोड मिस केला असेल तर नक्कीच जाऊन तुम्ही यूट्यूबच्या चॅनलवर पाहू शकता आणि आपल्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करू शकता. आजच्या या भागामध्ये आपण गुगलच्या आणखीन एका ॲप्लिकेशनला पाहणार आहोत आणि हे ॲप्लिकेशन गुगलने स्पेशली ब्लाइंड आणि लो विजनसाठी बनवलेलं आहे. याचं नाव आहे गुगल लुकआउट. लुकआउटचा अर्थ तोच आहे की जे पण त्याला काही कॅमेराच्या थ्रू दिसतं ते त्यांनी आपल्याला रेकग्नाइज करून सांगणं. आणि याच्यामध्ये पूर्णपणे AI टेक्नॉलॉजी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीचा वापर गुगलने केलेला आहे आणि वेगवेगळे मोड यामध्ये दिले आहेत. ते कोणकोणते मोड आहेत, काय आहे हे आपण पाहूयात. शुभम, सुरू करायचं आजच्या भागाला? नक्की तेजस, उशीर कशाला. ओके, चला तर मित्रांनो, मी प्ले स्टोर ओपन करतो आणि प्ले स्टोर मध्ये आपण सर्च करूया लुकआउट. तुम्ही व्हॉइस सर्चने पण सर्च करू शकता किंवा कीबोर्डने पण सर्च करू शकता टाईप करून. तर आपण कीबोर्ड ओपन केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी लुक आउट लिहितोय. AVG antivirus, stay focused, mobile secure, lookout by Google, Google LLC, productivity, star rating, 4.0, 55 MB, downloaded 100,000 plus. बघा, हे ॲप्लिकेशन आहे lookout by Google, lookout by Google, लुकआउट बाय गुगल. तर हे तुम्हाला सर्च करून ह्याला डबल टॅप करायचं आहे आणि इथे आपल्याला content rating install button, इन्स्टॉल बटन येईलच. तर इन्स्टॉल करूया. इन्स्टॉल होईपर्यंत याची माहिती जी आहे ती आपण समजून घेऊया. काय नक्की आहे, काय म्हणायचं कंपनीला. A visual assistant to help people with vision loss explore the world. Lookout uses computer vision to assist people with low vision or blindness get things done faster and more easily. Using your phone's camera, Lookout makes it easier to get more information about the world around you and do daily tasks more efficiently, like sorting mail, putting away groceries, and more. Built with guidance from the blind and low-vision community, Lookout supports Google's mission to make the world's information universally accessible to everyone. Lookout has 5 modes for a variety of activities. Use food labels mode, open parent, beta, close parent to quickly identify packaged foods by their label, in addition to scanning barcodes. Available in more than 20 countries. Read a whole page of text with documents mode, now with support for handwriting. Take a photo of a document, and Lookout will scan the text so that it can be read aloud by your screen reader or magnified on your phone. Use text mode to quickly skim text and hear it read aloud for doing things like sorting mail. Use currency mode to identify banknotes quickly and reliably, with support for US dollars, euros, and Indian rupees. Explore mode, open parent, beta, close parent offers information about objects in your surroundings.
Lookout is available in more than 20 languages and runs on devices with. ओके, तर बरीचशी माहिती आणि वाचून दाखवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास 5 मोड आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणकोणते आपण त्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊनच पाहूया. तर माझ्या इथं आता इन्स्टॉल झालेला आहे. Lookout secure. More app open button. ओपन करतो मी याला. Lookout onboarding 1 of 2. Welcome to Lookout, an app for people with low vision or blindness. लो विजन आणि ब्लाइंडनेससाठी दोन्हीसाठी ॲप्लिकेशन दिलेला आहे आणि कॅमेराचा उपयोग सगळ्या गोष्टींसाठी यामध्ये होतो. Lookout next button. नेक्स्ट करतो मी. Lookout onboarding 2 of 2. Your data. Your images are processed and stored on your device. To improve how Lookout works, Google may log usage data and whether any accessibility services are on while you're using Lookout. The Google Terms of Service. Apply to the use of this app with the Google. No thanks, but I agree button. तर आय ॲग्री आपल्याला जर ॲप्लिकेशन वापरायचं असेल तर हे करावं लागतं आणि तुमचा जो पण काही डेटा आहे जो तुम्ही रेकग्नाइज करण्यासाठी द्याल त्याला, तर तो तुमच्या लोकल स्टोरेजवरच जो आहे तो सेव्ह होईल आणि गुगल हे पूर्णपणे काळजी घेईल की तुमचा जो पण काही डेटा ते वापरेल ते त्याचा गैरफायदा कोणत्याही पद्धतीने ते घेणार नाही. तर I agree. आय ॲग्रीवर डबल टॅप करू आपण. Allow Lookout to take pictures and record video while using the app button. हे परमिशन आहे Allow Lookout to take pictures and record video कॅमेराचं. while using the app button. वाईल युझिंग दी ॲप आहे, Only this time. ओनली दिस button. टाइम आहे आणि Denied. Deny button. आहे. तर Only मी while using the app button. या ऑप्शनला सिलेक्ट करतोय. Lookout. Text mode. Choose an account. Spender@gmail.com. अकाउंट आता सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे पण काही जीमेलचं अकाउंट असेल, एकापेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला जे पाहिजे अकाउंट ते तुम्ही Spender@gmail.com. घेऊ शकता. तर मी माझं हे प्रायमरी अकाउंट आहे, मी याला डबल टॅप करतो Checked. आणि Add. Cancel. Okay. ओके करतोय. Text mode. Point your camera at any text and Lookout reads it. Having trouble? Wrote. Not checked. Okay. Button. ओके Lookout करूया. text ही mode. माहिती त्यांनी दिलेली Help. आहे. Button. तर L. Arrow O-10. Currency. Mode. Turn camera off. Turn camera on. मी Button. सध्या कॅमेरा ऑफ केलेला आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन भेटतं त्यामध्ये. Signed तर in as tape. सगळ्यात आधी आपण पाहून घेऊया की या ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर कोणकोणते ऑप्शन आपल्या समोर येत आहेत. Help. Help. Button. पहिले तर आहे हेल्प. तुम्ही माहिती घेऊ शकता, मदत घेऊ शकता. Change language. English selected. Button. लँग्वेज इथं चेंज करू शकता. बाय डिफॉल्ट इथं इंग्लिश सिलेक्ट आहे. बरेच लँग्वेज आपल्याला याच्यामध्ये भेटतात. Signed in as Spender. Spender at हे Gmail. माझं अकाउंट आहे, अकाउंटचं नाव आहे आणि त्याच्याच आतमध्ये आपल्याला इतर ऑप्शन भेटणार जसं की सेटिंग. स्वाईप राईट करतोय मी. Turn camera on. Button. हे कॅमेरा ऑन ऑफचं बटन आहे, जे आता मध्ये सारखं वाचायला लगेच त्याने चालू केलं होतं. मी या ऑप्शननेच त्या TTSला थांबवलेलं आहे. Recents. Button. रिसेंटली तुम्ही जे पण काही कॅप्चर केलं आहे त्याची लिस्ट या बटनाने येते. Explore open parent beta close parent mode. आता हे मोड चालू झालेले आहेत. 5 मोड जसं त्या डिस्क्रिप्शन मध्ये सांगितलं होतं. तर पहिला आहे एक्सप्लोर मोड. याचा उपयोग काय आहे मित्रांनो, तुमच्या आसपास जे पण काही वस्तू आहेत ज्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं, तर त्या ऑब्जेक्टला रेकग्नाइज करण्यासाठी या ऑप्शनचा उपयोग होतो. मग त्यामध्ये वस्तू येईल, वेगवेगळ्या प्रकारचे किंवा टेक्स्ट सुद्धा येईल. तुम्ही एखादं पुस्तक समोर पकडलेलं आहात तर ते पुस्तक आहे असं तुम्हाला सांगून त्यामध्ये काय लिहिलंय हे पण वाचून दाखवतो. तर ह्याचं काम वाचून दाखवणं आहे वेगवेगळे ऑब्जेक्ट आणि टेक्स्ट. स्वाईप करतो मी ह्याच्यावर आणि हे बाय डिफॉल्ट सिलेक्टेड आहे मित्रांनो. Food labels open parent beta close parent mode. फूड लेबल ह्यामध्ये जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा त्याचं पॅकेज जे पण काय आहे ते डाउनलोड करावं लागेल आणि फूड लेबल जर एखाद्या पॅकेटवर असेल बारकोड वगैरे पॅकिंग केलेलं एखादं पॅकेज येतं आजकाल काही शॉपमधून, तर त्याच्यावर तुम्ही बारकोडवर स्कॅन करून त्याच्यामध्ये काय आहे नक्की याची माहिती घेऊ शकता. स्वाईप राईट करतोय. Selected text mode. सॉरी, सिलेक्टेड हे आहे टेक्स्ट मोड. हे फक्त टेक्स्ट वाचण्यासाठी जे काही छोटे मोठे टेक्स्ट असतील
मध्ये सारखं स्क्रीन बदलत असेल किंवा एखादं छोटंसं पेपर असेल, व्हिजिटिंग कार्ड असेल किंवा इतर काही कागदावर लिहिलेलं टेक्स्ट असेल, ते इन्स्टंटली वाचण्यासाठी या टेक्स्ट ऑप्शनचा उपयोग केला जातो. याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही सांगणार, फक्त त्यावर असलेलं टेक्स्ट हे शोधून वाचण्याचा प्रयत्न करेल. स्वाईप राईट. Documents mode. आता बघा, ही डॉक्युमेंट मोड आहे. टेक्स्ट आणि डॉक्युमेंट मोड हे दोन्ही खरं तर टेक्स्ट रेकग्नाइज करण्यासाठीच आहेत, परंतु डॉक्युमेंट मोड जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तेव्हा त्या पेपरचं किंवा त्या काही असेल, बोर्ड असेल किंवा स्क्रीन असेल, त्या स्क्रीनचं पूर्ण एक पिक्चर ते क्लिक करतं आणि त्याच्यावरचं जे पण काही टेक्स्ट आहे ते रेकग्नाइज करून आपल्याला वाचून दाखवतं. टेक्स्ट मोडमध्ये मी जसं सांगितलं की हे लाईव्ह टेक्स्ट रेकग्नाइज करतं आणि डॉक्युमेंटमध्ये आपल्याला फोटो क्लिक करावा लागतं. तर पुढे जाऊया. Currency mode. मला वाटतं हे शेवटचं आहे, करन्सी. आपले जे काही नोटा आहेत ते आपल्याला याच्यामध्ये वाचून दाखवतं आणि याच्यामध्ये आपले इंडियन करन्सी देखील सपोर्ट करतात. जास्त करन्सी नाही आहेत म्हणजे जास्त कंट्रीचे, परंतु इंडियाची करन्सी नक्की याच्यामध्ये ऍड आहे. तर Help. एवढेच button. ऑप्शन आहेत. Change language. English selected. Button. आपण जाऊयात लँग्वेज मध्ये हवं तर आधी. Language. Close. Button. Language. Language and text. Checked. English. पहिलंच इंग्लिश आहे आणि याच्यामध्ये भरपूर लँग्वेज आहेत, ज्याच्यामध्ये हिंदी आणि मराठी हे दोन्ही देखील दिलेले आहेत. Not checked. Bangla. Not checked. Check. बंगाली पण दिलेलं आहे. Not checked. Danish. Not checked. Dutch. Not checked. Philippine. Not checked. Finnish. Not checked. French. Not checked. German. Not checked. Hindi. Not हिंदी checked. आहे. Hungarian. Not checked. Indonesian. Not checked. Italian. Not checked. Marathi. मराठी आहे. Not checked. Norwegian. Not checked. Polish. Not checked. Portuguese. Not checked. Romanian. Not checked. Slovak. Not checked. Spanish. Not checked. Swedish. Not checked. Turkish. Not checked. Vietnamese. Cancel. Button. तर याच्यामध्ये एवढे लँग्वेजेस आहेत, बाकी बरेचसे इंटरनॅशनल आहेत. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला जर मराठी किंवा हिंदी टेक्स्ट रीड करायचा असेल तर तुम्हाला इथं येऊन मराठी किंवा हिंदी दोन्हीपैकी एक, शक्यतो जर तुम्ही मराठी सिलेक्ट केला तर ते हिंदी पण West वाचेल Premier Finals Trophy. आणि याच्यामध्ये असं आहे की ते इंग्लिश सुद्धा वाचेल. म्हणजे ह्याच्यामध्ये इंग्लिश जर लँग्वेज सिलेक्टेड असेल तर बाकीचे टेक्स्ट हे रीड नाही करणार बाकीच्या लँग्वेजचे, परंतु जर मराठी सिलेक्ट असेल आपला तर ते इंग्लिश, हिंदी, मराठी असे तिन्ही लँग्वेज आपल्यासाठी जे आहेत ते रीड करू Not शकतो. checked. त्यामुळे मी ते Vietnamese. Not checked. Turkish. मराठी पाहिलं तर करू शकतो, पण आता सध्या मी करणार नाहीये. Lookout text mode. Change language. आपण English selected. यानंतर Sign जाऊया. in. Turn camera on. Button. हे कॅमेरा ऑन करून जे खाली एक्सप्लोर बटन आहेत, वेगवेगळे मोड आहेत, त्याला आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न Turn करूया. camera off. Button. Reasons. Button. Explore open parent beta close parent. Mode. सगळ्यात आधी मी एक्सप्लोरला क्लिक करणार आहे. Explore open parent beta close. तर आता माझा जे कॅमेरा आहे ते मी ऑन केलेला करतोय Turn camera off. Button. आणि Clothing. आपण Recent. Selected. Explore clothing. एक्सप्लोर मोडला पण सिलेक्ट केलेला आहे. तर आता मी माझ्या रूम मध्ये आहे, तर आपण बघूया माझ्या रूम मध्ये काय काय हे रेकग्नाइज करतोय. Window. Clothing. Bed. विंडो आहे, बेड आहे, Furniture. फर्निचर आहे, Low light. Flashlight on. Text colon Insular's lid. Text colon PS-621V. Computer monitor. बघा त्याला मॉनिटर पण Text colon भेटलेला आहे आणि IMS-621V. तिथं जे पण काही Computer टेक्स्ट आहे monitor. ते पण ते आपल्याला वाचून दाखवत आहे. Love. Clothing. Vegetable. Furniture. हे बऱ्यापैकी रेकग्नाइज करतं. ॲक्युरेसी याची खूप चांगली आहे. Laptop. लॅपटॉप पण इथे त्याला दिसलेला आहे. Laptop with text colon UPS-621. Flashlight off. इथं खाली UPS आहे, तर ते पण त्यांनी वाचून दाखवलं आणि नंबर पण Musical instrument. वाचायचा Clothing. त्यांनी Turn camera. प्रयत्न Camera केलेला on. आहे. Button. तर अशा पद्धतीने हा एक्सप्लोर मोड काम करतो. याच्या पुढे जो ऑप्शन आहे Food labels open parent beta फूड close. लेबल, हे तर मी आता सध्या दाखवणार नाही कारण की माझी इथं काही तसं अवेलेबल नाहीये. Text. त्यामुळे Mode. डायरेक्टली आपण जाऊया टेक्स्टवर.
Turn cam. Food label. Text. Text. Text mode. Okay. Lookout text mode. Explore open parent beta close parent mode. NFJP IPS-600 PS-IPS-500 IPS-621V. आपण एखादं पेपर बघूया आणि त्याच्यावर मग वाचण्याचा प्रयत्न करूया. Disability Certificate Issuing Medical Authority, Pune, Maharashtra Department of Empowerment Othersons WTH Sains Ministry of Social Justice and Empowerment Government of Entity कॅमेराच्या समोर Turn camera on. कॅमेराच्या समोर मी एक पेपर धरला होता आणि त्यांनी इन्स्टंटली आपल्याला रीड करून दाखवायला सुरू केलं होतं. ते माझं डिसेबिलिटी सर्टिफिकेट होतं आणि त्याच्या पुढे जे पण काही डिटेल्स आहेत ते त्यांनी वाचायला सुरू केलं होतं. तर अशा पद्धतीने आपण आपले जे पण काही डॉक्युमेंट आहे ते स्वतःहून रीड करू शकतो कोणाचीही मदत न घेता. तर हा याचा फायदा आहे. म्हणजे बऱ्यापैकी याची एक्युरेसी स्ट्रॉंग वाटत आहे त्याच्यात मला आणि स्टेबिलिटी पण जरा व्यवस्थित आहे. अगदी अगदी शुभम, खूपच चांगली स्टेबिलिटी आणि गुगलचं प्रोडक्ट असल्यामुळे ही जी बॅकग्राऊंडला जी काही टेक्नॉलॉजी यूज होते ती पण गुगलचीच आहे. म्हणजे त्यांचं सर्व्हर असेल किंवा टेक्स्ट रेकग्नाइज करण्याची टेक्नॉलॉजी असेल हे सगळं काही गुगलचं. त्यामुळं ॲक्युरेसी आणि काम करण्याची पद्धत ही खूपच चांगली त्यांनी बनवलेली आहे. बरोबर. ओके, सो आपण जाऊया नेक्स्ट मोडवर. पुढचं आहे डॉक्युमेंट. डॉक्युमेंटला मी क्लिक करणार आहे. Documents mode. Not checked. Lookout documents mode. Help. आता याच्यामध्ये Turn camera on. मी कॅमेरा ऑन करतो पुन्हा एकदा आणि बघू आपल्याला काय होतं ते. Selected. Documents mode. To close. Move device away. Move device towards top right. To hold still. Scanned item details. बघा, तुम्ही जर नीट ऐकलं असेल तर त्यांनी काय सांगितलं हे तुम्हाला कळालं असेल. हवं तर मी एकदा पुन्हा बॅक करतोय आणि पुन्हा आपण हीच प्रोसेस करण्याचा प्रयत्न करूया. To close, move device away. Move device towards top right. Move device left. Hold still. Scanned item details. Close details button. म्हणजे जेव्हा आपण डॉक्युमेंट मोड ऑन करतो त्यावेळी आपल्याला हे ॲप्लिकेशन पूर्णपणे गाईड करतं की आपला पेपर कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे आणि आपला फोन आपल्याला कसा धरायचा आहे फोटो काढण्यासाठी. त्यांनी गाईड करून आपल्याला पूर्णपणे पिक्चर क्लिक करून टेक्स्ट आपल्यासमोर आणून दिलेला आहे आणि आता फक्त आपल्याला मध्ये बोट ठेवायचं आहे. बघूया. Department of Empowerment of Persons with Disabilities, Ministry of Social Justice and Empowerment. Government of India Disability Certificate Issuing Medical Authority, Pune, Maharashtra Certificate No, MH259. ओके, हे तेच पेपर आहे माझं ब्लाइंडनेस आणि त्याने आता आपल्याला पूर्णपणे रेकग्नाइज केलेला आहे. आता इथे माझ्याकडं थोडंसं अंधार असलं तरी पण त्याने बऱ्यापैकी कॅप्चर केलेलं आहे. जर तुम्हाला रिझल्ट थोडंसं जर खराब देत असेल तर तुम्ही खात्री करा की तुम्ही उजेडत आहात आणि तुमचं टेक्स्ट किंवा तुमचं पेपर जे आहे ते कॅमेऱ्याला पूर्णपणे दिसत आहे. जरी दिसत नसलं तरी ते ॲटोमॅटिकली फ्लॅश ऑन करतं, त्यामुळं तोही प्रॉब्लेम नाही आहे. ते स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकता, असं इतकी चांगली टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे. ओके, सो Selected documents. तर हे होतं डॉक्युमेंट मोड. आणि जर गाईड जर तुम्हाला न करता म्हणजे गाईडची मदत न घेता जर तुम्हाला पिक्चर काढायचा असेल तर डॉक्युमेंट मोडमध्ये अगदी होम बटनच्या वरती तुम्हाला टेक फोटो बटन भेटतं. तर याच्यावर तुम्ही क्लिक करून मॅन्युअली फोटो सुद्धा काढू शकता. तर आपण जाऊया पुढच्या मोडवर. पुढचं मोड आहे शेवटचं करन्सी मोड. आता याच्यामध्ये जास्त करन्सी दिलेली नाहीये. ज्या 3 करन्सी दिलेल्या आहेत त्या 3 करन्सी मधलं एक करन्सी आपली इंडियन आहे. तर आपण करन्सीला सिलेक्ट केलेला आहे आणि करन्सी चेंज करण्यासाठी आपल्याला वरती हेल्पच्या बाजूला करन्सीचं एक ऑप्शन भेटतं वेगळं करन्सी चेंज करण्यासाठी. तिथे जावं लागेल. तर मी राईट टू लेफ्ट स्वाईप करतोय
Food list. Explore. Reasons. Turn camera off. Signed in as tape. Change currency. US dollar select. Help. बघा Button. हेल्पच्या अगदी बाजूला आहे. Change किंवा तुम्ही currency. एक्सप्लोर बाय टच करत असाल तर वरती मधोमध तुम्हाला Help. ऑप्शन Change भेटतात. currency. US dollar selected. US चे Button. डॉलर बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे. ह्याला डबल टॅप करूया आपण. Currency. Close. Currency. Checked. US dollars. Not checked. Indian rupees. इंडियन रुपीज आहे Not checked. Euros. आणि युरोज आहे. Cancel. Button. बस हे तीनच करन्सी आपण Not checked. Indian आपल्या rupees. इंडियन रुपीजला सिलेक्ट करूया Checked. Indian. Not confirm. आणि Button. कन्फर्म करूया. Download data. To use currency mode, you need to download more data. This can take up to a minute. This mode and the camera are disabled until the download is ठीक complete. आहे आपण Not ह्याला now. Download. डाउनलोड Button. करून घेऊया. Download started. Look out currency mode. Change currency. Indian rupees selected. Button. Download successful. बघा ह्यानी लगेच डाउनलोड पण करून घेतलेला आहे. Help. Button. आणि जर आता मी हेल्पच्या बाजूला तिथे परत पाहिलं Change currency. Indian rupees तर इथे selected. इंडियन Button. रुपीज सिलेक्टेड आहे. आता तुम्ही जेव्हा पण करन्सीला सिलेक्ट करता आणि कॅमेराच्या समोर जर नोट धराल तुम्ही तर तुम्हाला ते इन्स्टंटली वाचून दाखवेल. माझ्या हातात आता काही करन्सी आहेत जे मी आता त्यांना दाखवतोय. 20 rupees. 20 रुपीज. 20 rupees. इथे थोडंसं अंदर आहे तरी पण त्यांनी जे आहे ते रेकग्नाइज केलेलं आहे. आणखीन एक ही नवीन 20 रुपयाची नोट होती आणि आता ही दाखवतोय ती जुनी नोट आहे. Low light. Flashlight on. 20 rupees. बघा 20 रुपीज. आणखीन काही माझ्याकडे 10 रुपयाच्या नोटा आहेत. नवीन पण आहे आणि जुनी पण आहे. दोन्ही आपण बघूया. 10 rupees. ही जुनी नोट होती Flashlight off. आणि आता 10 rupees. आणि ही नवीन नोट आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर जर त्याला नोट उघडून जर दाखवलात तर ते नक्कीच तुम्हाला रीड आउट करून दाखवेल. तर आपल्याला फ्रीमध्ये या सर्व गोष्टी लुकआउटच्या माध्यमातून भेटतात. तर नक्कीच तुम्ही या सर्वांना यूज करू शकता. तर शुभमला आपण विचारूयात की त्याला हे ॲप्लिकेशन कसं वाटलं ते. शुभम तुला कसं वाटलं हे ॲप्लिकेशन? एकदम फॅन्टॅस्टिक ॲप्लिकेशन आहे तेजस. खरं तर डॉक्युमेंट रीड करण्यासाठी मी या ॲप्लिकेशनचा बऱ्याचदा उपयोग करतो आणि ओके. जेव्हा हे ॲप्लिकेशन नवीन आलं होतं तेव्हा मला पण खूप छान वाटलं होतं. कधी कधी आपल्याला गरज पडते हे ॲप्लिकेशन यूज करण्याची. खूप छान ॲप्लिकेशन आहे आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे आणि चांगली स्ट्रॉंग स्टेबिलिटी आहे या ॲप्लिकेशनची आणि गाईड पण व्यवस्थित करतं. म्हणजे एकदम व्यवस्थित गुगलने एआयचा उपयोग करून घेतला. उपयोग करून बरोबर. डेव्हलप केलेला आहे. ओके. आणि शुभम तुला माहिती असेल का नाही माहीत नाही परंतु या लुकआउट ॲप्लिकेशनचा आणखीन एक खूप चांगला फीचर आहे जे आता रिसेंटलीच त्यांनी दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे असलेले फोटोज आहेत गॅलरीमध्ये किंवा व्हॉट्सअपवर आलेले ते आपण डायरेक्टली लुकआउटमध्ये शेअर करू शकतो आणि ते आपण वाचू शकतो. अर्थात हिंदी, मराठी, इंग्रजी जेवढे पण भाषा त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या भाषांचे टेक्स्ट ते रेकग्नाइज करतं. फक्त मी जसं आधी सांगितलेलं आहे की तिथे लँग्वेज त्या प्रकारची सिलेक्ट असणं अपेक्षित आहे आणि तुम्ही मराठी आणि हिंदी केलात तर नक्कीच इंग्रजी पण रेकग्नाइज होते. तर हे पण खूप चांगलं एक फीचर लुकआउटने दिलेलं आहे. वा बढिया. म्हणजे नक्कीच एक नंबर फीचर आहे हे आणि हे खरंच मला माहिती नव्हतं. तर हे सुद्धा एक जबरदस्त फीचर आहे लुकआउटमध्ये. तर श्रोते हो, शुभमला जसं हे ॲप्लिकेशन आवडलं तसं तुम्हालाही आजचं एपिसोड आणि हे ॲप्लिकेशन नक्की आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि आवडलं असेल तर नक्कीच आम्हाला यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनच्या मार्फत तुम्ही सांगू शकता. पुढच्या भागात श्रोते हो याचाच दुसरा भाग ते म्हणजे iOS मध्ये यासारखंच कोणतं ॲप्लिकेशन अवेलेबल आहे ते आपण पाहणार आहोत. तर पुढचाही भाग ऐकायला विसरू नका. आता इथेच थांबतो. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.